नमस्कार, मी धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर सचिन वाळुजकर। आज आपण भुताष्टे येथे शरद शहाजी यादव यांच्या कांद्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे। तरी आपण कांदा या पिकासाठी शरद साहेबांना काय काय प्रोडक्ट धन्वंतरीचे दिले होते आणि त्यांना कांद्याच्या पिकासाठी कसा रिझल्ट आलाय हे त्यांच्याकडून आपण ऐकूया। नमस्कार, आपली ओळख सांगा। नमस्कार, मी शरद यादव भुताष्टे। माझा कांदा आता 2.5 महिन्याचा झालाय। पेरलेला आहे का लावलेला आहे? इसकडलेला आहे। विस्कटलेला आहे। बर तर मी सुरुवातीपासून रासायनिक काही वापरलेलं नाही। करप्यासाठी फक्त ही मायकोरिच आणि त्याच्या बरोबर ही RPS 76 बर एवढं फक्त 2च प्रोडक्ट मारलेत। बर त्याच्यामुळे ह्याच्यावर करप्या वगैरे काय आला नाही सुरुवातीपासून। खत म्हणलं तर प्रॉम ब्रॅक वापरली आणि त्यात सापळे एक टॅपरी सापळे लावले। त्याच्यामुळे कुठल्याही पातीत सध्या कीटक नाही। बर म्हणजे ती पातीतलं रस करणारे किडच नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे फक्त एक 10 किलो ते 15 किलो 15 त्या प्रॉम मध्ये मिसळलेला केमिकल डोस घेतलेला आहे। ती पण अर्धाच म्हणजे साधारण 20 किलोच टाकलंय मी। अजून म्हणजे पूर्ण बॅग टाकलेली नाही। तर साधारण कांदा आता बऱ्यापैकी गुलटी सारखा झाला आणि दुसरी कशाची फवारणी केलेली नाही। त्याची किंमत किती आहे? 800 रुपये आणि RPS एवढं 2च प्रोडक्ट वापरल्यात आहे। हे धन्वंतरीचे काय प्रोडक्ट वापरलेलं आहे ते बाकीच्या इतर शेतकऱ्याचं म्हणणं आहे की प्रोडक्ट महाग आहेत, हे तुमचं काय मत आहे? प्रोडक्ट महाग नाहीत। रासायनिक केमिकल पेक्षा निम्या किमतीतच जातंय। आणि मी साधारण 2च फवारण्या केल्या त्या एवढ्या। ह्याला तुम्ही बीज प्रक्रियासाठी RPS वापरलेला, याला बियाला बीज प्रक्रिया करून परत कांदा लावलेला आहे, त्याचा पण रिझल्ट कसा आहे? नाही बीज ती मरतच नाही रानावर। प्रत्येक बी वापरून येते। बी फेल जायचा विषयच येत नाही। टोटल जेवढं तुम्ही टाकलंय तेवढं वापरून येणार। ते बियाच उगवण क्षमता त्याची वाढवते। आपण बघू शकता कांद्याच्या पाती किती आहे, त्या सरळ आहे, त्या वाकड्या कुठं नाही त्या। आणि कांदा गुलटी वजा आता सध्या गुलटी वजा आणि अजून एवढंच टाकलेलं आहे 20 किलो आणि ती 15 किलो रिमिक्स अजून टाकायचंय। ती टाकल्यानंतर ह्याच्यात डबल होईल कांदा आणि दुसरं कुठलं प्रोडक्ट नाही। चालू वर्षाला पावसाची काय कंडिशन? पाऊस भरपूर आहे इकडे भुताष्ट्याला, पाणी लागले सध्या रानाला। तरीही कांदा टॉप मध्ये आहे। गेल्या वर्षी ह्याच रानातला कांदा ह्या टायमाला पाक रासायनिक वापरून मी ज्यावेळेस केलं आता पतोर पात पण राहिली नव्हती कांद्याला। इकायला ह्याच टाईपचा कांदा त्याचा दिवस संपत आला तरी एवढाच फुगला नाही। आता त्याची सुरुवातच तेवढी आहे, अजून याला काढायला बराच टाइम आहे असून सुद्धा एवढा चांगला रिझल्ट आला। म्हणजे इतर शेतकऱ्याच्या तुलनेत आपला कांद्याचा प्लॉट खूप सुंदर आहे, बरोबर? जर रासायनिक बॅग म्हणजे वापरला असता तर माझा खर्च 3-4 हजार पुढे गेला असता आता पत्तोर। अजून नाही झालेला एवढा खर्च। ठीक आहे, धन्वंतरी प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधानी आहे? नक्की 100% आणि सगळ्यांनी वापरावं, प्रत्येक शेतकऱ्याने वापरावं। ठीक आहे, धन्यवाद।